नांदेड जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांची 2022 पासून झालेल्या वेतनातून अफरातफर करण्यात आली। याची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात यावी व ती रक्कम कामगाराला देण्यात यावी। यावर इतर अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघ नांदेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे। मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढील आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा उपोषणकर्त्या कंत्राटी कामगारांनी प्रसार माध्यमांना बोलताना दिला आहे। यावेळी कंत्राटी वीज कामगारांच्या वतीने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे। कंत्राटी कामगाराचा भारतीय वीज कंत्राटी कामगाराचा कामगार एकजुटीचा कामगार मजदूर संघाचा आज महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघ आमरण उपोषणासाठी बसलेला आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर। तरी वीज कंत्राटी कामगाराच्या कर्मचाऱ्याच्या काही समस्या आहेत, त्याच्यामुळे आज आम्ही उपोषणासाठी इथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टेंट टाकून आम्ही उपोषणासाठी बसलेलो आहोत। तरी त्या मागण्या खालील अशा आहेत की वीज कंत्राटी कामगाराचे 2022 पासून वेतनात फेरफार झालेली आहे, तर ती आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांची चौकशी करण्यात यावी व कामगाराला न्याय देण्यात यावा ही आमची मागणी आहे। नंबर 2 मागणी अशी आहे की 19% वाढीचं फरक वाढ झाल्यानंतरही ती कामगाराला 19% वाढ फरक भेटला नाही, तो कामगाराला व त्यांच्या अकाउंटवरती जमा झालेला नाही। नंबर 3 नांदेड जिल्ह्यातील कामगारांना BO बँकेतर्फे 40 लाखाचा विमा मंजूर झालेला आहे की जर एखादी कर्मचाऱ्याला जीवितहानी जर झाली तर त्याला 40 लाख रुपये त्यांच्या घरच्याला त्यांच्या नॉमिनीला भेटणार आहेत। त्याच्यामुळे ते इंडिया बँकेचे BO बँकेचे खाते अकाउंटला जोडलेले आहेत पोर्टलला, पण अद्याप कंत्राटी हे गुत्तेदार हे त्यांचे खात्यावरती पेमेंट टाकायला तयार नाहीत। ते मनमानी फोनपेवर 10,000 5,000 असे ते पगार टाकत आहेत। तर ती मनमानी बंद व्हावी व कामगाराला न्याय भेटावं, त्यांच्या अकाउंटला पैसे जमा व्हावे ही आमची अशी मागणी आहे। व सर्व आणि चालूच्या 3 महिन्यामध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 3 महिन्यामध्ये तथापि बहुतांश नांदेड जिल्ह्यामध्ये 150 ते 200च्या वरती कामगार आहेत। त्या कामगाराला 50% कामगारांसुद्धा वेतन तथापि पूर्ण पेमेंट त्यांच्या अकाउंटला जमा झालेलं आहे व त्यांचे PF सुद्धा भरले गेलेले नाही। तरी अशा मागण्या आहेत व या पूर्ण मागण्या व्हाव्या यासाठी आम्ही नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या समोर आम्ही उपोषणासाठी बसलेलो आहोत। महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्नित भारतीय मजदूर संघ याचे सदस्य आम्ही आमच्या प्रमुख मागण्यासाठी आज इथं आलेले आहोत आमरण उपोषणासाठी की आमचे 4 ते 5 महिन्यापासून अद्याप आमचे वेतन झालेले नाही आणि आमच्या संपर्क पोर्टलला आमचे राष्ट्रीयकृत खाते जोडलेले नाहीत यासाठी आणि आमचे 19% पगारवाढ फरक दिलेला नाही यासाठी आज आम्ही आमरण उपोषण इथं करणार आहोत। मागण्या मंजूर नाही झाल्या तर काय? मागण्या मंजूर नाही झाल्या तर आज इथून 15 तारखेला आम्ही छत्रपती संभाजीनगरला JMD ऑफिस समोर जाऊन तिथं आंदोलन करणार आहोत।